काय व्हेक्टर्स हा कन्सेप्ट आपण पाहतोय. तर व्हेक्टरमध्ये आज आपण ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स, सबट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर्स आणि द मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स हा कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत. पहा, व्हेक्टर लास्ट टाइम आपण मागच्या लेक्चरमध्ये व्हेक्टरच्या जो काही कन्सेप्ट आपण स्टडी केला आहे त्यामध्ये बेसिक्स ऑफ द व्हेक्टर्स आपण स्टडी केलेले आहेत. काय केलेलं आहे, सर्व बेसिक आपण त्याच्यामध्ये अंडरस्टँड केलेले आहेत. तर आता आपण दोन व्हेक्टर घेऊ, म्हणजे व्हेक्टरचं ॲडिशन आपल्याला लक्षात घ्यायचे. पहा, ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स हा कन्सेप्ट आपण स्टडी करूया. ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स, ज्याप्रमाणे आपण रिझल्टंट व्हेक्टर हा कन्सेप्ट स्टडी केला होता तसाच त्यातला एक भाग ॲडिशन जर केले दोन व्हेक्टरची किंवा अनेक व्हेक्टरची ॲडिशन जर केली तर त्यापासून एक नवीन व्हेक्टर तयार होतो, तो म्हणजेच रिझल्टंट व्हेक्टर असतो. समजा आपण असं म्हणलं, लेट वी हॅव टू व्हेक्टर्स, सपोज ए बार इज इक्वल टू a1 i कॅप, b1 j कॅप, c1 k कॅप असे तीन कोऑर्डिनेट असलेले i j k हा आपला a व्हेक्टर आहे. देन कन्सिडर द b व्हेक्टर ॲज दिस इज अ a2 i, देन b2 j and then c2 k असे दोन व्हेक्टर आपल्याकडे आहे आणि या व्हेक्टरचे आपल्याला ॲडिशन लक्षात घ्यायची. मग फर्स्ट ॲडिशन कशी परफॉर्म करणार, a ऑफ i प्लस b ऑफ j आणि याची ॲडिशन आली समजा, त्याला आपण नाव देऊया काहीतरी c बार. मग देअरफॉर c बार दिस इज द ॲडिशन ऑफ a बार प्लस b बार, व्हेक्टरचे ॲडिशन. मग a1 i, then b1 j, then c1 k plus a2 i, then b2 j, then c2 k असं आपण लक्षात घेऊया. मग पुढे काय करता येईल आपल्याला, याची ॲडिशन घ्यायची आपल्याला, c बार इज द a बार प्लस b बार. मग हे आणि हे आय कॅपच्या टर्म एकत्र करू शकतो. ॲडिशन आहे म्हणजे होईल a1 प्लस a2 मल्टिप्लाय आय कॅप प्लस b1 प्लस b2 त्याला मल्टिप्लाय जे कॅप आणि देन c1 प्लस c2 त्याला मल्टिप्लाय असेल के कॅप. म्हणजेच आपल्याला एक तिसरा वेक्टर मिळाला बाय टेकिंग द ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स, ए वेक्टर आणि बी वेक्टर. बरोबर, ए वेक्टर आणि बी वेक्टरची ॲडिशन घेतली याप्रमाणे. समजा सम ऑफ द केसमध्ये या ठिकाणी कुठे ॲडिशनचंच सिम्बॉल आहेच आहे, पण समजा मायनस म्हणजे सबट्रॅक्शन किंवा मायनसचं जर सिम्बॉल असेल तर त्याप्रमाणे त्याचं मायनसमध्ये आन्सर आपल्याला लिहिता येऊ शकतं. बरोबर आहे. ॲक्च्युली सबट्रॅक्शन परफॉर्म करत असताना सेम हीच केस आपल्याला मांडावी लागते. सबट्रॅक्शन ऑफ द व्हेक्टर्स आपण लक्षात घेऊया. सबट्रॅक्शन करत असताना आपण दोनच व्हेक्टरची सबट्रॅक्शन करू शकतो. मग आता ॲडिशन करत असताना आपण अनेक व्हेक्टर आपण ॲड करू शकतो, पण सबट्रॅक्शन करताना ॲट अ टाइम आपण दोनच व्हेक्टरचा आपल्याला विचार करता येईल. मग पुढचा पॉईंट आपण लक्षात घेऊया, सबट्रॅक्शन ऑफ द व्हेक्टर्स. दोन व्हेक्टरची सबट्रॅक्शन घेऊया. सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स आणि सबट्रॅक्शन, सपोज हेच व्हेक्टर मानले आपण ए बार आणि बी बार. देन आपल्याला काय करायचे, सबट्रॅक्शन पाहिजे. आणि देन आपण काय केलं, एक नवीन व्हेक्टर मानला सबट्रॅक्शनसाठी, आणि तो म्हणजे सी बार इज इक्वल टू ए बार मायनस बी बार. आणि देन सी बार इज इक्वल टू द व्हेक्टर ए बार आणि मायनस व्हेक्टर बी बार. आपण असं मांडलं तर शेवटी आपल्याला आन्सर काय मिळेल बघा, a1 i आणि देन मायनस a2 j हे i होईल. आता b1 j आणि मायनस b2 j मायनस होईल. पुढची टर्म ही मायनस कॉमन आहे सगळ्यांसाठी. मग काय होईल, पुढच्या टर्म मायनस होतील. म्हणजे मायनस झाली तर काय होईल, a1 मायनस a2 त्याला मल्टिप्लाय आय कॅप. पुढे b1 मायनस b2 आणि पुढे c1 मायनस c2 असं आपल्याला लिहिता येईल. याप्रमाणे आपण त्याचा आन्सर मांडू शकतो. लक्षात घ्या, हे स्वरूप आपल्याला लक्षात घेता येईल. मग सी बार म्हणजे नवीन व्हेक्टर इज इक्वल टू काय आला आपला, तो सबट्रॅक्शन आला दोन व्हेक्टरची, तर याप्रमाणे आपल्याला सबट्रॅक्शन करता येईल. युनिट व्हेक्टर हा कॉमनच राहील, तो काही चेंज होणार नाही.
ठीक आहे, हे झालं सबट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये. 2 वेक्टरची सबट्रॅक्शन. तर 3 वेक्टरची सबट्रॅक्शन असेल त्याप्रमाणे जशी सबट्रॅक्शन असेल तसं स्वरूप आपल्याला अल्जेब्रिकच्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. त्यानंतर पुढे नेक्स्ट मल्टिप्लिकेशन ऑफ द वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन और द प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. देन आपण काय केले, वी हॅव टू कन्सिडर द 2 वेक्टर्स. लेट द 2 वेक्टर्स आपण मानले ए बार अँड द बी बार. आता हे मल्टिप्लिकेशन 2 टाईपचे आहेत. काय आहे ते मल्टिप्लिकेशन आर द ऑफ 2 टाईप्स. मग ते मल्टिप्लिकेशन 2 टाईप कसे आहेत ते थोडंसं आपण लक्षात घेऊया. द वन टाईप ऑफ द मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर इज अ स्केलर प्रोडक्ट and other one is a factor product. 2 फॅक्टरचे प्रोडक्ट. बरोबर, 2 टाईपचे आहेत. नंबर 1 इज अ स्केलर प्रोडक्ट, स्केलर प्रोडक्ट, आणि नंबर 2 इज अ फॅक्टर प्रोडक्ट, फॅक्टर प्रोडक्ट. बरोबर, गुणाकार आहे. फॅक्टरचा गुणाकार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मल्टिप्लिकेशन आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. सुरुवातीला आपण स्केलर प्रोडक्ट लक्षात घेऊया. नंबर 1 स्केलर प्रोडक्ट. व्हॉट इज अ स्केलर प्रोडक्ट? स्केलर प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज अ स्केलर प्रोडक्ट? when one vector is multiplied by other vector, then we get the resultant vector which is in the form of only scalar or which is in the form of only magnitude. नवीन वेक्टर कसा मिळतो? वी गेटिंग द ओनली मॅग्निट्यूड ऑफ सच अ वेक्टर. नुसतं आपल्याला त्याचं काय मिळतंय? मॅग्निट्यूड मिळतंय. लक्षात घ्या त्या नवीन वेक्टरचं. येते लक्षात? एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला मिळते म्हणून तर स्केलर व्हॅल्यू आपल्याला मिळते म्हणून त्याला म्हणतात स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टला डॉट प्रोडक्ट सुद्धा बोलतात. का तर तो लिहिताना असा डॉट या सिम्बॉलने यूज केला जातो. मग रिप्रेझेंट करणार असं तर ए बार डॉट बी बार हे त्याचं रिप्रेझेंटेशन. बरोबर, वेक्टर ए डॉट वेक्टर बी याला आपण काय म्हणतो? डॉट प्रोडक्ट ऑफ द स्केलर प्रोडक्ट. त्याचं डेफिनेशन काय आहे? तर डेफिनेशन असे आहे, लक्षात घ्या. वेन ए बार इज मल्टिप्लाय विथ बी बार विच इज बाय द स्केलर मल्टिप्लिकेशन नुसार, स्केलर प्रोडक्ट नुसार, देन इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड अँड कोसाइन ऑफ द थीटा. बरोबर ना? काय मिळतं आपल्याला? कोसाइन ऑफ द थीटा म्हणजे कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम असं आपल्याला मिळतं. म्हणजे काय मिळेल? प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. व्हॉट इज थीटा? थीटा इज अन अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. थीटा एक अँगल आहे ए आणि बी वेक्टरच्या मधला. सपोज लाईक आपण असं म्हणूया, हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे, पण तो बी लक्षात घ्यायचा आहे. सपोज हा ए बार आहे आणि बी बार. थीटा नुसता अँगलच आहे पण तो ॲक्यूट अँगल आहे असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे आपला क्लिअरली अजून क्लिअर होईल. थीटा काय? ॲक्यूट अँगल आहे, लक्षात घ्या. मग ए बार एक आणि बी बार यांचा गुणाकार जर घेतला तर ए बी कॉस थीटा काय मिळतं आपल्याला? ए बी कॉस थीटा. ए बी कॉस थीटा विच इज द डेफिनेशन ऑफ ए बार डॉट बी बार. म्हणजेच काय मिळतं आपल्याला? स्केलर प्रोडक्ट ऑफ द 2 वेक्टर्स इट इज नथिंग बट द मॅग्निट्यूड ऑफ द प्रोडक्ट. बरोबर, अँड म्हणजे असं म्हणूया आपण प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. हे आपल्याला सांगता येईल दोन्हीच्या मधला अँगल आणि त्यांचा प्रोडक्ट जो काय आहे. मग मॅग्निट्यूड आपल्याला मिळतं. मॅग्निट्यूड ऑल्सो विच इज रिप्रेझेंटेड ॲज मॉड ऑफ ए बार किंवा ओनली ए, मॉड ऑफ बी बार किंवा ओनली बी. देन हाऊ टू कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड? मॅग्निट्यूड तर कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. द मॅग्निट्यूड ऑफ द ए वेक्टर विच इज कॅल्क्युलेटेड ॲज, बघा हा ए वेक्टर आहे आपला, तर ए वेक्टरचं मॅग्निट्यूड a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. ओके, याप्रमाणे. आता तो विचार जर केला तर एक मॅग्निट्यूड म्हणजे डिस्टन्स आहे त्या वेक्टरचं. कुठून? तर ते ओरिजिनपासूनचं डिस्टन्स आहे. व्हॉट इज अ मॅग्निट्यूड? मॅग्निट्यूड इज द डिस्टन्स ऑफ द वेक्टर. आणि का तर प्रत्येक वेक्टर काय? पोझिशन वेक्टर आहे. कसा आहे तो?
पोझिशन वेक्टर आहे लक्षात घ्या, त्यानुसार हे मॅग्निट्यूड. दुसरं मॅग्निट्यूडचा अर्थ काय लक्षात घ्या तुमच्या, लेंथ ऑफ द वेक्टर असं मानावं. दुसऱ्या बाजूचा शब्द लक्षात घ्या, मॅग्निट्यूड म्हणजेच द लेंथ ऑफ वेक्टर असं मानलं तरी चालेल. आणि देन पुढे बीचं काय येईल, a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर असं म्हणता येईल जे काय आहेत याचं लक्षात. मग याप्रमाणे आपल्याला याचं मॅग्निट्यूड याचं मॅग्निट्यूड मिळालेलं आहे. या दोन्ही व्हेक्टरचं मॅग्निट्यूड आपण अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल किंवा करता येतं लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये. मग याप्रमाणे आपलं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा ही झाली स्केलर प्रोडक्टची डेफिनेशन. काय झाली ही स्केलर प्रोडक्टची डेफिनेशन झाली. याच्यामध्ये आपल्याला काही आयडिया आपल्याला मांडायच्या, काही क्ल्यू आपल्याला याच्यामध्ये सांगायच्यात लक्षात घ्या. त्या क्ल्यू जर आपण मांडल्या तर आपल्याला त्याचा आन्सर मिळून जाणार आहे. तर स्केलर प्रोडक्ट आधी डिटेल स्टडी करू, नंतर आपण वेक्टर प्रोडक्टकडे जाऊया. पहा, जे दोन वेक्टर आपण गृहीत धरतोय ते याप्रमाणे आपल्याकडे वेक्टर्स आहेत जे काय असतील ती. जर आपण तो कॉस थिटा लिहिण्याचा प्रयत्न केला पुढे चालून, तर ए बार डॉट बी बार डिवायडेड ए बी आणि इन अगेन मॉड म्हणजे थिटा इज अ ॲक्यूट अँगल. वाय द मॉड इज रिटन हिअर, द अँगल कन्सिडर ॲज द ओनली पॉझिटिव्ह. अँगल हा पॉझिटिव्ह मानायचा आहे आपल्याला आणि अँगल पॉझिटिव्ह मानायचा आहे. कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार असं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे हा कॉस थिटा आपल्याला मिळू शकेल. समजा यामध्ये आपण अशी केस लक्षात घेतली, इफ द थिटा इज अ 0 म्हणजे काय, ए बार इज अ पॅरलल टू बी बार. when the theta is 0 the two vectors coincide with each other as well as parallel to each other. दोन्ही पॅरलल असतील, दोन्हीच्या मध्ये अँगल हा थिटा असेल 0 असेल. आणि थिटा 0 जर असेल लक्षात घ्या, बरोबर आहे. थिटा जर 0 असेल देन व्हॉट इज द डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट जो काय आहे तो आपल्याला मिळेल ए इंटू बी. काय मिळेल आपल्याला, ए इंटू बी. सपोज असं मी आपण मानलं हिअर ए बार अँड बी बार आर युनिट वेक्टर. म्हणजे काय, ए बी इक्वल टू हे युनिट वेक्टर असतील तर याचं मॅग्निट्यूड 1, याचं मॅग्निट्यूड 1, 1 मल्टिप्लाय 1 दिस इज काय, मग ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 1. कधी, जेव्हा तुमचे दिलेले दोन्ही व्हेक्टरच्या मध्ये अँगल 0 असेल किंवा ते व्हेक्टर पॅरलल असतील, पॅरलल असून ते युनिट वेक्टर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती येईल, 1 येईल. आणि जर नुसते पॅरलल असतील तर डॉट प्रोडक्ट किती येईल, त्याच्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्ट इतका येईल. लक्षात घ्या. हे कसं झालं, जेव्हा थिटा हा 0 होता तेव्हा हे दोन केस आपल्याला मिळून गेले. नाव जो काही थिटा आहे तो जर समजा 90 असेल, मिडल पार्टचं सोडून द्या, आपण डायरेक्ट दोनच व्हॅल्यू आपण अंडरस्टँड करूया. एक तर 90 असेल बरोबर किंवा एक तर 0 असेल असा विचार करा. सेकंड पार्टमध्ये नाव थिटा इज अ 90 म्हणजेच ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार किंवा व्हेक्टर ई परपेंडिक्युलर टू व्हेक्टर बी. हे आपल्याला लक्षात घेता येईल. हे आपल्याला अंडरस्टँडिंग करता येईल किंवा सांगता येईल. आता पुढे काय करायचं, नाही हे जर आहे तर आपल्याला माहिती आहे, समजा इथे आपण सांगू शकतो की हे जे काय आहेत पॅरलल आहेत म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू ही 1 असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथं कॉस थिटा काय असेल 0 असेल म्हणजेच आपल्याला ए बार डॉट बी बार काय मिळेल 0. When two vectors are parallel then the scalar product of vector is the product of the magnitude. किती, product of the magnitude. When two vectors are perpendicular then the scalar product of the vectors is 0. बघा, दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर स्केलर प्रोडक्ट हा 0 येऊन जातो. आणि जर पॅरलल असतील तर प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड इतका येतो, मॅग्निट्यूडच्या गुणाकारा इतका येतो. येतं लक्षात. हे दोन्ही केस कम्पेअर करायचे तुम्हाला. नाव समजा ए बार अँड बी बार आर युनिट वेक्टर्स. कशा आहेत, युनिट वेक्टर्स आहेत.
म्हणजेच प्रोडक्ट काय होईल त्यांचा, दोन्हींचा गुणाकार किती होईल मॅग्निट्यूडचा 1 येईल. लक्षात घ्या मॅग्निट्यूडचा गुणाकार किती येईल 1 येईल हे माहिती, पण तरी त्यांचा स्केलर प्रोडक्ट किती येईल बघा. आता स्केलर प्रोडक्ट किती येईल, किती येईल 0च येईल. जरी 1 असलं ना बघा लक्षात घ्या 0च येईल का, तर कॉस थिटाने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर याची व्हॅल्यू 1 असली काय काही असली काय 0ने मल्टिप्लाय केलं 0च येईल, मग तरी सुद्धा आन्सर येईल 0च. म्हणजे इवन दो तुमच्या स्केलर प्रोडक्ट जर युनिट वेक्टर असतील बरं ना, स्केलर प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आहे, तुमचे वेक्टर जरी युनिट वेक्टर असतील तरी सुद्धा 0च आणि नसतील तरी सुद्धा 0च. म्हणजे युनिट वेक्टर असतील तरी सुद्धा स्केलर प्रोडक्ट 0, पण कधी, जेव्हा दोन्ही परपेंडिक्युलर असतील तेव्हा. नसतील तरी युनिट वेक्टर नसतील पण परपेंडिक्युलर आहेत तरी सुद्धा 0च. तर ह्या केस आपल्याला याच्यामध्ये मांडता येतील. लक्षात. मग एकंदरीत तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की पॅरलल जर असतील वेक्टर तर आन्सर येतं, युनिट वेक्टर पॅरलल असतील तर आन्सर येतं 1, आणि युनिट वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर आन्सर येतं 0. बरोबर 0 येतं. मग हीच केस आपण काय करूया आता, कार्टेशियन जे काही कोऑर्डिनेट आहेत, कार्टेशियन वेक्टर जे आहेत त्याच्याकडे आपण घेऊन जाऊया, कार्टेशियन वेक्टरकडे घेऊन जाऊया आपण जी काही केस आहे ती, आणि मग आपल्याला अजून काही अंडरस्टँडिंग मिळतील, त्याचा आपल्याला फायदा करून घेते. बघा समजा आपल्याकडे 3 ॲक्सिस आहेत कार्टेशियन जिओमेट्रीमध्ये, एक्स वाय आणि झेड ॲक्सिस. त्याचा प्रत्येकाचा रिस्पेक्टिव्ह युनिट वेक्टर आपल्याला माहिती आहे का नाही, प्रत्येकाचा युनिट वेक्टर आपल्याला माहिती आहे. आणि कार्टेशियन जिओमेट्रीमध्ये एक बाब महत्त्वाची आहे, प्रत्येक ॲक्सिसला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एक्स वाय, वायला झेड, जे एक्सला झेड, म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक ॲक्सिस कसा आहे, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. आपण ते सिस्टीम दाखवूया. You have to consider the 3 coordinate system, 3 dimensional system. This is the x axis, this is the y, this is the z. The vector of z is a k, vector of x is a I, and vector of is a j. आणि प्रत्येकाच्या मध्ये काय 90 डिग्री असं डिस्टन्स आहे, प्रत्येकाच्या मध्ये काय 90 डिग्री इतका अँगल आहे. मग आता विचार करा थोडासा. बघा हे सगळे युनिट वेक्टर आहेत, मॅग्निट्यूड किती आहे याचं प्रत्येकाचं 1 आहे. लक्षात घ्या मॅग्निट्यूड किती आहे 1 आहे. मग मला सांगा हा तुमचा आय वेक्टर आणि हा तुमचा आय वेक्टर, जर याचा डॉट प्रोडक्ट घेतला, स्केलर प्रोडक्ट घेतला तर काय येईल, म्हणजे आपण असं लिहिलं आय मल्टिप्लाय आय. दोन्ही तेच आहेत ना, कसे आहेत ते दोन्ही म्हणलं, कोइन्साइड आहेत, कोलिनियर आहेत किंवा कसे आहेत पॅरलल आहेत. दोन्ही वेक्टर कसे आहेत, आय 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 एकाच लाईनवरती आहेत, कसे आहेत ते कोलिनियर आहेत. बरोबर की नाही, किंवा पॅरलल आहेत. मग पॅरलल आहे म्हणजे अँगल काय झाला दोन्हींच्या मध्ये 0 झाला. मग दोन वेक्टर जर पॅरलल असतील आणि त्यांचा दोन्ही वेक्टर युनिट वेक्टर असतील आणि ते पॅरलल असतील, बघा दोन्ही वेक्टर युनिट वेक्टर असतील, पॅरलल असतील, तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती येतो 1 येतो. लक्षात घ्या पलीकडे दिले, दोन्ही वेक्टर युनिट वेक्टर असतील आणि कशा असतील पॅरलल असतील तर त्याचा आन्सर 1 येतं. बरोबर आहे. आणि दोन्ही वेक्टर युनिट वेक्टर असतील मात्र परपेंडिक्युलर असतील तर 0 येतं. किती येतं आन्सर इज 0. देन मग मला सांगा जे डॉट जे किती यायला पाहिजे 1च यायला पाहिजे. के डॉट के किती यायला पाहिजे, तो सुद्धा 1च यायला पाहिजे. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू किती आल्या 1 1 इतक्या आल्या. Now we have to come to the point as a perpendicular manner. आपण काय करूया, हे पॅरललचं मॅनर झालं बरोबर आहे ना. हे पॅरलल नेचरमध्ये आपण लक्षात घेतलंय, वेक्टर्स कसे आहेत इथं पॅरलल आहे. इथं आता आपण परपेंडिक्युलरचं नेचर लक्षात घेऊया. परपेंडिक्युलर कसं असेल, समजा आय कॅप डॉट जे कॅप सांगायचं. आय आणि जेचा डॉट प्रोडक्ट घेतला, दोन्ही परपेंडिक्युलर आहेत, आन्सर किती 0 येईल. बरोबर. आपण घेतला जे डॉट केचा, किती येईल आन्सर 0च येईल. आपण घेतला के डॉट आय, किती येईल आन्सर 0च येईल. म्हणजेच पहा दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर
अशा प्रकारे असतील. इव्हन तो युनिट नसतील तरी सुद्धा झिरोच येतं आणि युनिट असतील तरी सुद्धा झिरोचा आन्सर आपल्याला मिळून जातं. लक्षात घ्या. म्हणजे हे झालं आपलं झिरो. दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर, आणि दोन वेक्टर युनिट वेक्टर पॅरलल असतील त्याचा आन्सर 1 येतं. स्केलर प्रोडक्ट 1 येतो. आणि दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील युनिट वेक्टर तर त्यांचा आन्सर किंवा स्केलर प्रोडक्ट हा 0 येतो. हे आपल्याला याच्यावरून लक्षात आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बेसिकली वी हॅव टू फाइंड द स्केलर प्रोडक्ट ऑफ ए वेक्टर अँड बी वेक्टर. म्हणून तर आपण हे डिस्क्रिप्टिव्ह इतकं पाहिलेलं आहे. चला नाव कम टू द पॉइंट. स्केलर प्रोडक्ट ऑफ, we have to consider the two vectors, let two vectors a bar and the b bar. We have two vectors a bar and b bar किंवा vector a and vector b, and now we have to express the scalar product of a vector and the b vector. आपण नाव काय करूया, a bar dot b bar is equal to काय होईल, a1 I plus b1 j प्लस c1 k डॉट. काय घ्यायचं पुढे आपल्याला, नेक्स्ट वेक्टर घ्यायचा आहे. कोणता, a2 I देन b2 j आणि देन c2 k मल्टिप्लिकेशन. काय करतो आपण मल्टिप्लिकेशन करताना, अल्जेब्रिक मल्टिप्लिकेशन सारखंच आहे. याने काय करणार, या तिन्ही पार्टला मल्टिप्लाय करणार. मग करा मल्टिप्लाय. बघा याने जर आपण या तिन्ही पार्टला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, a1 a2 I डॉट I. बरोबर. आणि स्वरूप लक्षात मी घ्यायचं. बघा a1 a2 I डॉट I म्हणजे किती, 1. बरोबर. पुढं बघा इथं a1 b2 I डॉट j, a1 b2 आणि I डॉट j म्हटलं तर सगळं लिहा. a1 b2 I डॉट j प्लस पुढं a1 c2 I डॉट k. हे झालं पहिलं लाईन. देन दुसरा पॉईंट घ्या, b1 a2 j डॉट I. पुढं b1 b2 j डॉट j. पुढं b1 c2 j डॉट k. आणि लास्ट प्लस करत जा मध्ये c1 a2 k डॉट I. पुढं c1 b2 k डॉट j आणि देन प्लस पुढं c1 c2 I डॉट I, सॉरी I नाही, k डॉट k. ओके. आता बघा I डॉट I म्हणजे 1, k डॉट k म्हणजे 1 आणि j डॉट j म्हणजे 1. आणि बघा आता पुढे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या थोडंसं. I डॉट j म्हणजे 0 किंवा j डॉट I म्हणजे सुद्धा 0च. j डॉट k किंवा k डॉट j म्हणजे सुद्धा 0च किंवा k डॉट I किंवा I डॉट k म्हणजे सुद्धा 0च. मग त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करा. हे 0 म्हणजे हे पूर्ण 0 होऊन जाईल. हे टोटल 0. त्यानंतर हे सुद्धा 0, हे सुद्धा 0, हे सुद्धा 0, हे सुद्धा 0, हे सुद्धा 0. अशा प्रकारे तुमच्या ज्या काही टर्म आहेत 3 आणि 6 टर्म काय होतील लक्षात घ्या, 0 होऊन जातील. राहिल्या फक्त 3 टर्म. त्या 3 टर्ममध्ये याची व्हॅल्यू 1, याची व्हॅल्यू 1, याची व्हॅल्यू 1, याची 1, याची 1 आणि याची 1. राहिलं काय बघा, a बार डॉट b बार इज इक्वल टू a1 a2 प्लस b1 b2 आणि प्लस c1 c2. म्हणजेच आपण काय करू शकतो, कोणत्याही दोन वेक्टरचा जर डॉट प्रोडक्ट आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला नवीन वेक्टर न मिळता काय मिळतं, आपल्याला एक कुठल्या तरी प्रकारची एक स्केलर व्हॅल्यू आपल्याला मिळते. म्हणूनच आपण याला काय म्हणतो, स्केलर प्रोडक्ट. काय म्हणतो आपण याला, स्केलर प्रोडक्ट. नवीन वेक्टर मिळालाय का,
नवीन वेक्टर नाही मिळालेला, नवीन काय झाली, एक स्केलर, एक कॉन्स्टंट अशा प्रकारची एक व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. लक्षात घ्या, ते सुद्धा आपल्याला लक्षात घेता आहे. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. मग काय करायचं आपल्याला, फक्त दिस इज द मल्टिप्लिकेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ आय, युनिट वेक्टर आय, देन प्लस कोएफिशियंट मल्टिप्लिकेशन ऑफ द कोएफिशियंट ऑफ जे आणि हे के. अशा प्रकारचं स्वरूप आपल्याला मांडता येतं. आणि नाऊ समजा आपल्याकडं दोन वेक्टर जर दिलेले असतील तर त्याच्यामधला अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण लक्षात घेऊया. द अँगल बिटवीन टू वेक्टर्स, सपोज द वेक्टर्स आर वेक्टर ए अँड वेक्टर बी किंवा ए बार अँड बी बार असे दोन वेक्टर आपल्याकडे आहेत. त्यांच्यामधला अँगल कसा मिळवायचा ते मी थोडक्यात तुम्हाला अंडरस्टँड करून देतो. बघा, आपण लिहिलं होतं की ए बार अँगल आपल्याला मिळवायचा आहे, अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. ए आपण असं लिहिलं होतं, त्याची डेफिनेशन ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बी कॉस थीटा, म्हणजे थीटा इज द अँगल बिटवीन देम. देन कॉस थीटा इज इक्वल टू आपण लिहिलं ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. and then we have to know the values a bar dot b bar, this is the value a bar dot b bar, and we also know the value magnitude a and magnitude b, हे सुद्धा आपल्याला माहिती. मग cos theta is equal to now a1 a2 b1 b2 plus c1 c2 divided, this is the mod of in root a1 square b1 square and then c1 square, त्याला multiply again a2 square then b2 square and then c2 square mod complete. तर अशा प्रकारे आपल्याला दोन वेक्टरच्या मध्ये असलेला जो काही अँगल आहे तो अँगल आपल्याला स्केलर प्रोडक्टने आपल्याला काय करता येईल, तो कॅल्क्युलेट करता येतो. लक्षात घ्या, अशा प्रकारे आपल्याला एक अँगल मिळेल. ठीक आहे, तर हा झाला आपला कन्सेप्ट ऑफ द स्केलर प्रोडक्ट. काय झाला, दिस इज द कन्सेप्ट ऑफ द स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टचा कन्सेप्ट आपण स्टडी केला आहे. आणि नाऊ वी हॅव टू स्टडी वेक्टर प्रोडक्ट. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वेक्टरचाच वेक्टर प्रोडक्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा कसा येतोय, काय होते ते आपण लक्षात घेऊया. नंबर 2, वेक्टर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. वेक्टर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स, दोन वेक्टरचा वेक्टर, किंवा याला दुसरं नाव आहे क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट, आता त्याचं सिम्बॉलच तसं यूज केलेलं आहे, क्रॉस असं सिम्बॉल आपण यूज करतो. बरोबर आहे. मॅग्निट्यूडचा विचार केला तर आपण क्रॉसचा मॅथमॅटिक्समध्ये, जनरल मॅथमॅटिक्समध्ये आपण क्रॉसचा आणि डॉटचा काही वेगळा फरक लक्षात घेत नाही आहे. पण वेक्टरच्या दृष्टीने जर आपल्याला मॅथमॅटिक्स स्टडी करायचं असेल तर डॉटचा आणि क्रॉसचा मिनिंग डेफिनेटली वेगळा आहे, लक्षात घ्या. आणि तर आता आपण तो लक्षात घेऊया. लेट अगेन वी हॅव टू कन्सिडर द टू वेक्टर्स, ए वेक्टर अँड द बी वेक्टर, असे दोन वेक्टर आपण मानले, लक्षात घ्या. आता याचा मिळवायचं आपल्याला क्रॉस प्रोडक्ट. काय करूया आपण, क्रॉस प्रोडक्ट लक्षात घेऊया. काय डेफिनेशन आहे याची, तर याची डेफिनेशन आहे, लक्षात घ्या, ए बार क्रॉस बी बार इट इज नथिंग बट, क्रॉस लक्षात घ्या, ए बार क्रॉस बी बार इट इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड. बघा, प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर अँड पुढे काय असेल, साइन ऑफ द अँगल बिटवीन देम अँड द युनिट वेक्टर. बरोबर आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. बघा मी लिहून देतो. सपोज ए क्रॉस बी, वी हॅव टू फाइंड द ए क्रॉस बी is a b sin theta into n cap. What is n cap? N cap is such a third vector, resultant vector or the unit vector which we have to get by crossing two vectors. दोन वेक्टरचा क्रॉस घेतला आपण, क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आपल्याला एक तिसरा वेक्टर मिळतो. तो काय असेल आपला n cap इतका मिळतो. लक्षात घ्या, काय मिळतो आपल्याला, हा तिसरा वेक्टर आपल्याला मिळतो. अशा प्रकारे हा तिसरा वेक्टर, म्हणून तर आपण याला काय म्हणतो, वेक्टर प्रोडक्ट म्हणतो. काय बोलतो आपण याला, वेक्टर प्रोडक्ट आपण बोलतो. याला लक्षात घ्या, तिसरा वेक्टर आपल्याला मिळतो तेव्हा त्याला आपण काय बोलतो, वेक्टर प्रोडक्ट. आणि डायरेक्शन कशी असेल, ती डायरेक्शन मे बी
डिपेंड्स ऑन द सचेटिव्ह वेक्टर. हे जे काही जशी असेल त्याप्रमाणे याची डायरेक्शन व्हॅरी होईल. लक्षात घ्या. दोन्हींचा क्रॉस आपण घेतला, बरोबर आहे. दोन वेक्टरचा क्रॉस आपण घेतला, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर आपल्याला एक नवीन तिसरा वेक्टर मिळतो. आणि तिसरा वेक्टर जो काय आहे तो काय करतो आपण, तर अशा प्रकारे डिनोट करतो. म्हणून तर आपल्याला सांगता येतं की हा काय स्केलर नसून वेक्टर प्रोडक्ट आहे. आणि हे काय ओव्हरऑल मॅग्निट्यूड आहे. याने जर आपण याला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर काय काय होणार आहे, वेक्टरमध्ये काय मॉडिफिकेशन होईल, ते स्केलरमध्ये मॉडिफिकेशन होईल. लक्षात घ्या. त्याच्या वेक्टरमध्ये काय मॉडिफिकेशन होणार नाही. समजा हे सगळं मॅग्निट्यूड मी 1च मानलं तर शेवटी काय होईल, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू एन कॅप. एक नवीन वेक्टर आपल्याला मिळेल किंवा त्याला आपण सी बार सुद्धा म्हणू शकतोय. आपल्याला वाटेल ते लेटर आपण यूज करू शकतो. लक्षात घ्या. तर मग समजा या ठिकाणी व्हॉट इज थीटा, थीटा इज ऑल्सो द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. हिअर थीटा इज अँगल बिटवीन, तो सुद्धा कसा आहे, ॲक्युटेज अँगल आहे. ॲक्युट अँगल बिटवीन वेक्टर ए अँड द वेक्टर बी. वेक्टर ए आणि बीच्या मधला तो अँगल आहे. मग याच्यामध्ये बी आपल्याला काही केसेस मांडायचे. लक्षात घ्या. बरोबर. ही त्याची डेफिनेशन आहे. हे मॅग्निट्यूड आहे, हा साइन थीटा, आणि हा तिसरा वेक्टर आहे एन कॅप, ए आणि बी सोडून वेगळा. मग इकडे लक्ष द्या. समजा ह्या दोन्हींच्या मध्ये असलेला अँगल, बरोबर ना, थीटा इज अ 0, आपण 0 मानला, थीटा इज अ 0, म्हणजेच काय होईल, ए बार पॅरलल टू बी बार आणि साइन थीटा बिकम्स इक्वल टू काय 0. थीटा 0 म्हणलं, साइन 0 सुद्धा 0, आणि साइन 0 जर 0 तर काय मिळेल आपल्याला. लक्षात घ्या. दोन्हींचा क्रॉस केला आपण तर तुमचा रिझल्टंट वेक्टर सुद्धा 0च मिळेल. काय मिळेल, रिझल्टंट वेक्टर सुद्धा 0 बार आपल्याला असा मिळेल, 0 वेक्टर आपल्याला मिळेल. कधी, जेव्हा दोन वेक्टर पॅरलल असतील. बघा, जेव्हा दोन वेक्टर पॅरलल असतील आणि त्यांचा जर आपण क्रॉस प्रॉडक्ट जर घेतला तर येणारा नवीन वेक्टर काय असेल, 0च असेल. किती असेल लक्षात घ्या, 0 असेल. हे आपल्याला समजा आपण असं मानलं, लेट ए बार अँड द बी बार आर युनिट वेक्टर्स. युनिट वेक्टर्स, समजा ते युनिट वेक्टर्स आहे असं मानलं, बरोबर आहे की नाही. म्हणजे ए बी इक्वल टू 1, तरी सुद्धा काय होईल, 0च येईल. ए क्रॉस बी तरी सुद्धा आपल्याला काय मिळेल, 0च मिळेल. लक्षात घ्या, 0 बारच आपल्याला मिळेल. ठीक आहे. मग हे झालं अँगल जेव्हा 0 होतात तेव्हा. आता जर आपण त्या दोन्हींच्या मधला जो काही अँगल आहे तो अँगल जर आपण 90 डिग्री जर मानला, 90 डिग्री मानल्यावरती काय आपल्याला मिळेल ते बी आपण लक्षात घेऊ. ऑलवेजच आहे, साइन 90ची किंमत तुम्हाला माहिती आहे 1 असते. आणि 1 असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, एक नवीन वेक्टर तुम्हाला मिळून जातो. बरोबर आहे. तो युनिट वेक्टर असेल, मग त्याची व्हॅल्यू आपण 1 मानतो, म्हणून कधी कधी आपण डायरेक्ट त्याचं मॅग्निट्यूडच्या स्वरूपात सुद्धा आपण लिहू शकतो. मग दुसरा पॉईंट यातला आपण घेतला, नाउ थीटा इज अ 90, देन ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार, and then we get as b bar किंवा sin theta is equal to 1, then a bar cross b bar ab into n cap. बरोबर आहे, ab into n cap. आणि असं आपण लक्षात घेऊया की समजा ab into n cap आपण जर विचार केला, मॅग्निट्यूडनी जर आपण त्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, एक तिसरा वेक्टर मिळेल. तुम्हाला जनरली माहितीच आहे, मी मॅग्निट्यूडचा कन्सेप्ट सांगितला होता, युनिट वेक्टरचा कन्सेप्ट सांगितला होता. द युनिट वेक्टर ऑफ द एनी वेक्टर इज इक्वल टू काय असतो, ए बार अपॉन डिवायडेड मॉड ऑफ ए, असंच असतो का नाही. म्हणजे काय होईल, ए बार इज इक्वल टू ए. आता याच्याऐवजी आपण असं बी लिहू ना, स्मॉल ए, म्हणजे तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल मॉड लिहिण्यापेक्षा. मग ए बार इंटू काय, ए इंटू कॅप. म्हणजे बघा लक्ष द्या, मॅग्निट्यूड इंटू एन कॅप, दिस इज द वेक्टर ए बार, म्हणजे कुठला तरी वेक्टर. मग आपण असं मानू इथे या कन्सेप्टनुसार ए इंटू एन, ए बी इंटू एन कॅप इज इक्वल टू सी बार असं मानलं मी थोडक्यामध्ये. नवीन वेक्टर येईल ना, बरोबर की नाही. मग ए क्रॉस बी इज इक्वल टू वी गेट सी बार, आपल्याला मिळतो एक नवीन वेक्टर, तिसरा वेक्टर. आणि तो कसा रिप्रेझेंट केला आपण, त्या दोन्हींच्या क्रॉसमध्ये. आता एक बाब खूप महत्त्वाची आहे, हे दोन्ही ऑलरेडीच परपेंडिक्युलर आहेत, आणि हा तिसरा असलेला सुद्धा कसा असतो, त्याला परपेंडिक्युलरच मिळतो. बघा लक्षात घ्या,
द थर्ड वेक्टर, डायरेक्शन ऑफ द थर्ड वेक्टर विच इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू. मग हे ऑलरेडी परपेंडिक्युलर. मग आता पहा, जेव्हा जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट एखाद्या वेक्टरचा घेतो किंवा दोन वेक्टरचा घेतो तेव्हा त्याचा मिळणारा रिझल्टंट वेक्टर हा त्या वेक्टरला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. किंवा ज्या प्लेनमध्ये ते वेक्टर आहेत त्या प्लेनला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. लक्षात ठेवा. बघा समजा हा तुमचा ए बार आहे आणि हा तुमचा बी बार आहे. या दोन्हीच्या मध्ये अँगल थिटा आहे. आता तिसरा वेक्टर कुठे मिळेल तुमचा सी बार किंवा कॅप, तर तो मिळेल तुम्हाला दोन्हीलाही परपेंडिक्युलर असा मिळेल. आणि हा असेल तुमचा सी बार किंवा सी बार इज इक्वल टू ए बी इंटू एन कॅप. असा वेक्टर तुम्हाला दोन्हीलाही परपेंडिक्युलर किंवा ज्या प्लेनमध्ये तुमचे दोन वेक्टर्स आहेत त्या प्लेनला, बरोबर, त्या प्लेनला परपेंडिक्युलर अशा प्रकारचा तुमचा वेक्टर. मग समजा ऑलरेडी ते काहीतरी अँगल असेल, दोन्हीच्या मध्ये काय अँगल असेल तरी तो परपेंडिक्युलर. दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तरी परपेंडिक्युलरच. दोन्ही एकमेकांना पॅरलल असतील तरी सुद्धा तिसरा वेक्टर कसा असेल, परपेंडिक्युलरच असेल. लक्षात घ्या. म्हणून काय लक्षात ठेवायचं, द थर्ड वेक्टर विच इज we get by the crossing two vectors which is perpendicular to both. दोन्हीला तो परपेंडिक्युलर असेल किंवा द प्लेन परपेंडिक्युलर टू द प्लेन द वेक्टर लाईज. त्या प्लेनमध्ये जे वेक्टर आहेत त्यांचा क्रॉस घेतला तर तिसरा वेक्टर परपेंडिक्युलर मिळून जातो. हे स्ट्रक्चर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता समजा याच केसमध्ये जर आपण असा विचार जर केला की आपण परपेंडिक्युलर आहेत असं मानलंच, मग आपण काय करूया, ते युनिट वेक्टर आहेत असं मानूया. काय करूया आपण, युनिट वेक्टर आहेत असं आपण मानूया. दोन्ही वेक्टर कसे आहेत, युनिट वेक्टर आहेत असं आपण मानलं. मग काय समजा ए बीची व्हॅल्यू 1 येणार आहे. पण लेट ए बार अँड द बी बार, तिसरा वेक्टर मिळतोय. लक्षात ठेवा, नाही तर काय होईल, पुन्हा गोंधळ होऊन जाईल की तिकडं हे मिळालं होतं इकडं हे मिळालं असं झालं. मग A bar and B bar are the unit vectors. A bar and B bar are the unit vectors. क्रॉस घेतोय आपण, 90 डिग्री आहे दोन्हींच्या मध्ये. किती आहे, 90 डिग्री इतके व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. पुढे काय मिळते बघा, तर ए बी ची व्हॅल्यू होईल 1 आणि ए बी ची 1 होईल तर काय होईल, ए क्रॉस बी इज इक्वल टू एन कॅप. अर्थातच तुमचा नवीन येणारा वेक्टर कसा असेल, तो युनिट वेक्टरचा असेल. का तसं, तर पहिले युनिटच आहेत ना, जे युनिटच आहेत, मग तिसरा येणारा सुद्धा कसा असेल, युनिट वेक्टरचा असेल. असे आपल्याला अंडरस्टँड करता येईल. त्याची डायरेक्शन कशी असेल, परपेंडिक्युलर टू ए बार आणि बी बार. बरं, डायरेक्शन ऑफ एन कॅप इज परपेंडिक्युलर टू ए बार ॲज वेल ॲज बी बार किंवा अँड बी बार. अशा प्रकारची डायग्राम बी लक्षात ठेवा की अशा प्रकारे स्वरूप असू शकते किंवा आहे. मग हे झालं त्या कंडिशननुसार. आता आपण कार्टेशियनचा जर विचार केला, कार्डिनेट जिओमेट्रीचा जर विचार केला, 3 ॲक्सिस जर आपण दाखवले तर काय मिळेल ते बी आपल्याला थोडंसं अंडरस्टँडिंग करायचं. नाऊ वी हॅव टू कन्सिडर द कार्टेशियन जिओमेट्री. तर कार्टेशियन जिओमेट्री कन्सिस्ट ऑफ 3 ॲक्सिस. द ॲक्सिस एक्स वाय आणि झेड ॲक्सिस कन्सिस्ट करत असतील तर त्या ठिकाणी काय चेंज मिळतो ते बघूया. चला, this is the x-axis, this is the y and this is z. x, y and z. This is a k vector, this is a i vector and this is a j vector. i, j, k असे 3 वेक्टर्स आपल्याकडे आहेत. लक्षात घ्यायचं. मग हे 3 वेक्टर कशा प्रकारे आपल्याला अंडरस्टँडिंग करायचे किंवा काय करायचे ते आपण पाहायचे. बघा, आय जे के हे 3 वेक्टर्स आहेत आणि दिस 3 वेक्टर्स आर द म्युच्युअली परपेंडिक्युलर. हे 3 वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. मग जर समजा आपण हे दोन्ही वेक्टर आय असे मानले, हे दोन्ही वेक्टर जे मानले किंवा हे दोन्ही वेक्टर के मानले, एकाच लाईनवरती आहे आणि दिलेल्या आपल्या कन्सेप्टनुसार आपण वेक्टर जर पॅरललचा कन्सेप्ट जर यूज केला आणि यामध्ये आय क्रॉस आय आपण घेतला, बघा आय क्रॉस आय घेतला तर याचं व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. जे क्रॉस जे घेतला तर व्हॅल्यू काय येणार आहे, 0च येणार आहे. आणि के क्रॉस के जर घेतला तर व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 0 व्हॅल्यू आपल्याला मिळते. लक्षात घ्या. देन आपण काय करूया, परपेंडिक्युलरचा विचार करूया. परपेंडिक्युलर नेचर लक्षात घेतलं
बघा लक्ष द्या, आपण असा विचार करू इकडून दोन दोन प्लेनचा. आपण घेऊया आय डॉट जे. बघा आय क्रॉस जे डॉट नाही, आय क्रॉस जे घेतला. मग आय क्रॉस जे घेतल्यावर काय मिळणार आहे आपल्याला? तिसरा वेक्टर मिळेल ना, मिळेल का नाही? मग तिसरा वेक्टर कोणता मिळेल? काय मिळेल तिथं? तिसरा वेक्टर मिळेल आणि तो मिळेल आपल्याला के कॅप. का? तर आपण ऑलरेडी सांगितलंय दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर तिसरा वेक्टर जो काही मिळतो तो त्याला परपेंडिक्युलर असतो. मग इथं या दोन्हींचा क्रॉस घेतला, याला परपेंडिक्युलर कोण राहिला? केच राहिला, म्हणून आपल्याला मिळेल के कॅप. पण समजा आपण असं उलटं लिहिलं, इकडून इकडं लिहिलं. बघा जे कडून आय कडे लिहिलं, जे जो काय आहे तर जे कडून आय कडे लिहिलं, उलटं लिहिलं जे क्रॉस के. आता इथं डायरेक्शन महत्वाची आहे. सॉरी जे डॉट आय, सॉरी जे क्रॉस आय, डायरेक्शन महत्वाची का? तो व्हेक्टर प्रोडक्ट आहे. मग उलटं जर लिहिलं आपण तिथं काय होईल? मायनस के कॅप. लक्षात राहील याप्रमाणे. मग सिमिलरली आता पुढं घ्या. जे क्रॉस के काय येईल? आय, आणि के क्रॉस जे काय येईल? मायनस आय. हे झालं. नेक्स्ट होता पुढं. पुढं काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये? अजून राहिलं एक. पुढे के क्रॉस आय. बघा के क्रॉस आय काय मिळेल? जे मिळेल. ओके. देन आय क्रॉस के घेतला, आय क्रॉस के, तर काय मिळेल आपल्याला? मायनस जे मिळेल. तर याप्रमाणे आपण क्रॉस प्रोडक्ट सुद्धा आपण अंडरस्टँड केलं. लक्षात घ्या. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल किंवा कसा आपण कॅल्क्युलेट करायचं हे आपल्याला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चांगल्या प्रकारे अंडरस्टँड होईलच. आता राहिला प्रश्न कशाचा की जर आपण दोन वेक्टर जर घेतले कोणतेही, सपोज त्याला आपण ए बार आणि बी बार मानलं, तर त्याचा येणारा क्रॉस प्रोडक्ट नेमका किती असतो आणि तो कसा मिळवायचा ते आपण लक्षात घेऊया. चला आता हा क्रॉस प्रोडक्ट आपण पाहूया. द क्रॉस प्रोडक्ट ऑफ द ए बार अँड बी बार, दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट पहा. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आपल्याकडं ए बार आणि बी बार आणि ही सिस्टीम सगळी आहे. लक्षात घ्या. चला हे दोन वेक्टर ए क्रॉस बी आपल्याला काढायचे. लेट ही दोन वेक्टर आहेत. हे कन्सेप्ट आपल्या समोर आहे. मग काय होईल? दिस इज अ A1 I, देन B1 J, देन C1 K आणि त्याला क्रॉस. काय मिळेल क्रॉस आपल्याला? पुढचा वेक्टर लिहायचा क्रॉस मध्ये. दिस इज A2 I, देन B2 J आणि देन C2 K. बरोबर. मग जर आपण एका वेक्टरचा क्रॉस जर एकाच्या सोबत जर घेतला, यासोबत जर आपण घेतला, तर शेवटी आपल्याला काय रिलेशन मिळतं ते मी तुम्हाला सांगतो. शेवटी आपल्याला मिळतं, लक्षात घ्या, दिस इज अ इन डिटर्मिनंट आय, देन जे आणि देन के. जर आपण हे तिन्हींचा जर ह्या दोन्हींचा जर आपण क्रॉस घेतला तर नवीन काय व्हॅल्यू मिळते, काय रिमेनिंग राहते ती त्या डिटर्मिनंटवरून सुद्धा आपल्याला मिळवता येते. देन A1 B1 C1, A2 B2 आणि C2. म्हणजेच काय मिळते आपल्याला लक्षात घ्या. त्या ठिकाणी B1 C2 मायनस C1 B2 त्याला मल्टिप्लाय आय, मायनस पुढे मायनस कॉमन निघेल दोन्हीमधून. देन काय मिळेल? A1 C2, देन पुढे बघा A1 C2 मायनस C1 A2 आणि J. देन लास्ट वन प्लस काय राहील? A1 B2 मायनस B1 A2 आणि काय मिळेल आपल्याला? K. बरोबर. तर बघा लक्ष द्या, थोडंसं तुम्हाला मी सांगून देतो. जर आपण या दोन वेक्टरचा जर क्रॉस घेतला तर सगळं सोडवल्यानंतर एवढं शिल्लक राहतं.
किती शिल्लक राहते, हा पार्ट शिल्लक राहतो बघा. हे जर आपण सोडवलं, क्रॉस मल्टिप्लाय केली, यांनी याला मल्टिप्लाय केलं, याला मल्टिप्लाय, याला करून बघायचे, यांनी याला मल्टिप्लाय, याला यांनी या तिन्हीला मल्टिप्लाय, शेवटी जे काही कॅन्सल होऊन राहील तर याच्यामध्ये ही व्हॅल्यू शिल्लक राहते, ह्या आणि ह्या व्हॅल्यू, एवढ्या व्हॅल्यू शिल्लक राहतात आणि ह्याच्यावरूनच काय करू शकतो आपण, असं डिटर्मिनंट मांडू शकतो. म्हणजे हे लक्षात ठेवण्यापेक्षा हे सोपं पडतं लक्षात घ्यायचं. मग क्रॉस प्रोडक्ट काढायचं असेल तेव्हा हे लक्षात न ठेवता काय करायचं, हा डिटर्मिनंट लक्षात ठेवायचा. म्हणजे आय जे के बरोबर, याच्यापासून हे तयार होती आणि याच्यापासून आपण हा डिटर्मिनंट मांडू शकतोय. मग हा डिटर्मिनंट लक्षात ठेवायचा म्हणजे आपल्याला काय मिळू शकतो, एक तिसरा व्हेक्टर जो की या दोन्ही व्हेक्टरला परपेंडिक्युलर आहे, तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. तर याप्रमाणे आज आपण व्हेक्टरच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये, हा सुद्धा बेसिकच पार्ट आहे व्हेक्टरच्या बाबतीमध्ये, आपण 2 लेक्चर बेसिकवरती घेतले. पहिल्या सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट ऑफ द व्हेक्टर्स आपण पाहिले. आजच्या पार्टमध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड द मल्टिप्लिकेशन ऑफ द प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स, त्या प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्समध्ये स्केलर प्रोडक्ट काय कन्सेप्ट आहेत, अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा 2 व्हेक्टरच्या मधला, बरोबर आहे. 2 व्हेक्टर जर पॅरलल असतील तर स्केलर प्रोडक्ट काय येतो, 2 व्हेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर स्केलर प्रोडक्ट काय येतो, स्केलर प्रोडक्ट कोणत्याही 2 व्हेक्टरचा स्केलर प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण पाहिलं. तसंच आपण व्हेक्टर प्रोडक्टचा कन्सेप्ट आपण पाहिला. त्या व्हेक्टर प्रोडक्टच्या कन्सेप्टमध्ये सुद्धा आपण 2 व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट किंवा व्हेक्टर प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा, जर ते 2 व्हेक्टर परपेंडिक्युलर असतील तर काय आन्सर येईल, जर पॅरलल असतील तर काय आन्सर येईल. सपोज तो 2 व्हेक्टर युनिट व्हेक्टर असतील आणि ते पुन्हा पॅरलल असतील किंवा परपेंडिक्युलर असतील तर त्याचं स्वरूप कसं असू शकतं, किंवा 2 व्हेक्टरचा कोणत्याही 2 व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा ते सुद्धा आपण स्टडी केलेलं आहे. तर हे सांगितलेले कन्सेप्ट जर तुम्ही बारकाईने लिहून घेतले वहीवरती आणि ते पुन्हा जर वाचले, तुम्ही पुन्हा व्हिडिओ जर बघितला तर निश्चित तुम्हाला काय होईल, हा कन्सेप्ट समजून जाईल. व्हेक्टरचा बेसिक पार्ट तुम्हाला फिजिक्समध्ये ॲज वेल ॲज मॅथमॅटिक्समध्ये किंवा तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये तो व्हेक्टर कन्सेप्ट थोडासा तरी अंडरस्टँड करावा लागेल. जरी हा कंबाईन पार्ट असेल, जरी आपण मॅथ या विषयामध्ये जरी शिकलो असेल तरी तो तितकाच महत्त्वाचा फिजिक्ससाठी सुद्धा आहे. म्हणून काय करायचं आपल्याला, हे मॅथमॅटिक्सचं लेक्चर आहे मग काय पाहायची गरज नाही, आपला विषय मॅथमॅटिक्स नाहीच आहे असं ज्यांना वाटत असेल त्यांनी हा व्हिडिओ अंडरस्टँड करायचा आहे, बरोबर आहे. ते फिजिक्सचा विषय असू द्या, इव्हन तो मॅथमॅटिक्सचा असू द्या. आणि घरी बसून जो काही CETचे लेक्चर होत आहेत, हे CETचे लेक्चर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्याचा अभ्यास करायचा. थँक्यू.